सकाळी सकाळी ह्या माणसाने आणलंय मला नेरळला. कुठे आलोय तुम्हाला दाखवतो. ही आहे नेरळ आणि माथेरान धावणारी टॉय ट्रेन. ही मध्य रेल्वेच्या अंडर येते, लिहिलं आहे सेंट्रल रेल्वे. आणि आत्ता ही सकाळची पहिली ट्रेन आहे जी 8:50 सुटते नेरळ जंक्शनवरून. टॉय ट्रेनचे ट्रॅक आहेत एकदम छोटेवाले आणि तुम्ही बघू शकता त्या बाजूला मेन आपली लोकल ट्रेन आहे ती धावते. आणि बरोबर इकडे बाजूला एक छोटंसं स्टेशन आहे, ते फक्त ह्याच्यासाठी बनवलं आहे, टॉय ट्रेनसाठी. ही आहे नेरळ टू माथेरान धावणारी टॉय ट्रेन. सकाळी 5:30 वाजता मला ह्याने उठवलं आणि म्हणाला की माझ्यासोबत चल. सो मित्र म्हणून माझं कर्तव्य मी करत होतो. कुठल्या कुठल्या सीट आहेत तुझ्या? 12, 13, 14, 12, 13. हां, जात आहेत हे दोघंच, पण सीट मात्र 5 घेतल्यात. त्याचं कारण असं आहे की सामान भरपूर होतं, त्यांना गडावर पोचायचं आहे. येतो का? मी आलो असतो रे, पण चालत येणार आहे. कार्डिओ करत आहे, हायकिंग करणार. थोड्या गोष्टींची सवय लागली आहे नवीन. बघू. हे एवढं सामान घेऊन चाललंय टॉय ट्रेनला. दरवाजा बंदच केलाय त्यांनी. मस्त सीट आहेत रे बसायला. ह्याच्यात फर्स्ट क्लासचं सीट आहेत. फर्स्ट क्लास. केतननी ज्या डब्यातलं तिकीट काढलंय तो डबा आहे म्हणजे रेग्युलर डबा, ज्याच्यामधलं तिकीट एकाचं सिंगल 95 रुपीजचं आहे. आणि तुम्हाला मी सगळे रेट पण दाखवतो, इथले टॉय ट्रेनचे रेट कसे आहेत, टायमिंग काय आहेत ते सगळंच दाखवतो. तोपर्यंत तुम्हाला आणखीन दाखवतो. हा सेकंड क्लासचे हे 2 डबे आहेत. तो तिसरा पण सेकंड क्लासचा आहे. आणि सेकंड क्लासमधले आता तुम्ही बघितलं सिटिंग कशी आहे. हा D3. हा आय थिंक सगळ्यावर सेकंड क्लासच दिले आहे. इथे सीट थोड्या वेगळ्या आहेत. ह्या अशा पद्धतीच्या सीट असणार आहे तिकडे. हा फर्स्ट क्लास आहे का? फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास आहे हा. हां, फर्स्ट क्लास कुठे आहे याचा? जे लिहिलं आहे विस्टा डोम, म्हणजे हा AC चा डबा असू शकतो कदाचित. आपण आज जाऊन बघूया. ह्याच्या सीट्स अजून वेगळ्या आहेत. तुम्ही जर यायचं झालं तर तुम्हाला 4 प्रकारच्या सीटिंग मिळणार आहेत. सगळ्यात अगोदर जी तुम्हाला सेकंड क्लास सीटिंग आहे ती, दुसरी आहे सेकंड क्लास सीटिंग आहे ती, दुसरी फर्स्ट क्लास आहे, तिसरी AC वाली आहे आणि चौथी आहे डिलक्स सलून. तर ती काय आहे तर थोडक्यात 1700 रुपयामध्ये 5 जणांसाठी एकत्र सिटिंग कॅपॅसिटी बनवलेली आहे 1700 रुपयामध्ये. तर ती तुम्हाला अगोदर दाखवतो. ही आहे 5 जणांसाठीची कॅपॅसिटी जी डिलक्स सलून बोलतात ना ती. एक असं रूम टाईप, 2 सोफे त्याच्यामध्ये, 2 सोफे, त्यानंतर इकडे एक मोठा सोफा आहे. टोटल 5 जणांची कॅपॅसिटी असलेली ही. याच्यात एक खाण्यासाठी टेबल वगैरे पण आहे. खरं सांगायचं तर ही ट्रेन जी 8:50ला निघते ती 11:30 वाजता माथेरान लास्ट स्टॉपला पोहोचते. आणि या सगळ्यासाठी लागणारा वेळ जवळजवळ 2.5 तास इतका आहे. तर 2.5 तास ही ट्रेन चालते, एकदम स्लो चालते. 4 स्टेशन आहेत आणि ते 4 स्टेशनची नावं पण सांगतो मी बाहेर गेल्यावर आणि सगळंच सांगतो. हां, तर 1700 रुपये. केतन पण आलं तेच दाखवायला ताईला. एवढं कशाला घ्यायचं? हां, सो आता तुम्ही इथे या सीटवर आलात तर खूप कम्फर्टेबल अशी जागा आहे. एक छोटी फॅमिली छान हसत खेळत मस्त जाऊ शकते. इतकी सुंदर जागा आहे. बाजूला बघू शकता माझ्या. ॲक्च्युली इथे 5 जणांची कॅपॅसिटी आहे, पण इथे 6 जण बसू शकतात आरामात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा जो कोच आहे हा लगेजचा कोच आहे. ज्यांच्याकडे जास्त लगेज आहे ते इकडे टाकू शकतात. ॲक्च्युली आपण पण टाकू शकत होतो लगेज तिकडे,
पण ते माहीत नव्हतं, त्यामुळे आपण सीट विकत घेतल्या तेवढ्या जास्त. मला असं वाटतं अजून पण ज्यांना सीट नाही मिळाली त्यांना विकू शकतो. ए बाबा, मला वाटतं अजून पण तू सीट विकू शकतो का? सॉरी, पण माझा चेहरा अगदीच वाईट वाटत असेल कारण मी आंघोळ नाही केली. तर हा आशिष आहे. आशिष पण आहे आमच्यासोबत. पण आता आशिष आणि केतन दोघं पुढे जाणार आहेत ट्रेनमधून माथेरानला, आणि मी त्याची कार घेऊन चाललो घरी अंबरनाथला. सो हा आहे एसीचा डब्बा नेरळ माथेरान ट्रेनचा. आणि तुम्ही एसी बघू शकताय किती सुंदर एसी लावलाय. घरातला एसी केतन बोलतो घरातला एसी लावलाय. अरे याला पॅनोरामिक सनरूफ आहे भावा. एक नंबर भाई. इथे चांगला गेला असतास तू. ठीक आहे, पण कोणीच नाही ना याच्यात. 1500 मध्ये आरामसे रिलॅक्स झोपून गेलो असतो. टीव्ही पण आहे. टीव्ही आहे भाई. अरे हे बघितलं नव्हतं माथेरान क्वीन. एक नंबर एक नंबर. एसीचा डब्बा एक नंबर आहे. वर ते टोटल 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 जणांची कॅपॅसिटी आहे एसी मध्ये. मगाशी मी एक्सप्लोर नाही करू शकलो, पण जास्त सामान पण आलं असतं आपलं. हा, सगळं नेलं असतंच नाही का? सामान पण घेऊन गेलो असतो. टॉय ट्रेनचं इंजिन आता अटॅच होत आहे, तुम्हाला दाखवतो. ये बात अब लग रही है ट्रेन पूरी. यहाँ पे इंजिन अभी लगा है. इंजिन आत्ता लागलंय, तुम्ही बघू शकता. फारच सुंदर आहे. इंजिन अटॅच व्हायची प्रोसेस चालू आहे. इंजिन अटॅच झालं की ही ट्रेन निघणार माथेरानला. माथेरानचा निसर्ग खूप छान आहे. मी माथेरानला वरती नाही चाललो आहे, मी सोडायला आलो आहे. फक्त माहितीपर ब्लॉग बनवतो आहे की कशी ट्रेन आहे, कसे तिकीट्स आहेत, कसे डबे आहेत, कसं गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न तर करतो आहे. पण मी स्वतः माथेरानला नाही चाललो आहे. माथेरानला चालला आहे माझा मित्र, आणि त्या निमित्ताने मी इथे आलो होतो. सो म्हटलं एक ब्लॉग होऊन जाऊ द्या. खतरनाक, खतरनाक, एक नंबर. इथे याची जनरेटर आहे ना, याची पूर्ण जनरेटर, ट्रेनचं जनरेटर आहे. तिकीट चेकर, तिकीट चेक करतात अगोदरच, तिकीट आहे का नाही सगळ्यांकडे, त्यानुसार ट्रेन सोडणार. हे चल भेटू का मी. बाय, सी यू. यो आशिष, तू आरामात जा. तिकडे बोलवलंस ना कुणाला, तिकडे बोलवलंस ना सामान. चालतंय, चल बाय बाय. टाटा करे. ट्रेन निघेपर्यंत थांबू का? किती वाजले? 10 मिनिटं आहेत ना अजून. थांब, मी आलो तोपर्यंत. तसं बघायला गेलं तर आत्ता बऱ्यापैकी मला असं वाटतंय की ज्यांना तिकीट हवं होतं त्या सगळ्यांनाच तिकीट मिळालं आहे. इतकी काय गर्दी नव्हती आज. सीझन वाईज कधी गर्दी असते, तर थंडीचा महिना असू द्या किंवा उन्हाळ्यात पण असते ऑफकोर्स. प्रयत्न करतात लोक जाऊन शांत माथेरान पाहण्याचा. उन्हाळ्यात पण माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून गरमीमध्ये पण लोक येतात. सीझनमध्ये, सुट्ट्यांमध्ये, तेव्हा कदाचित या ट्रेनचं तिकीट मिळणं मुश्किल असतं.
नेरळला आहे व इथे ते टॉय ट्रेनचं स्टेशन आहे आणि त्याच्याबरोबर इथे अपोजिटला ही तिकीट विंडो आहे. ही बाकी ह्या बॅरिगेटच्या पलीकडची जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या लोकल ट्रेन आहेत त्याच्यासाठी, आणि टॉय ट्रेनची विंडो फक्त ही एक आहे, तुम्ही बघू शकता. तर तिकडे श्रेणी तुम्हाला वाचता येत असते की तो डिलेक्स सलून आहे, जो मी तुम्हाला 1700 रुपयाचा सोफा सेटवाला रूम दाखवला तो. त्यानंतर वातानुकूलित विस्टा डोम, तो 750 रुपये एकाचं तिकीट आहे, पण ए सीमध्ये 2.5 तास. आणि प्रथम श्रेणी आहे म्हणजे फर्स्ट क्लास जो आहे तो 340चा आहे, आणि द्वितीय श्रेणी जो आपण घेतला आहे तो 95 रुपीजचं एक तिकीट आहे. हे आणि वेळापत्रक लिहिलं आहे बघा. सकाळी 2 ट्रेन आहेत जायला फक्त, 8:50 सकाळची, त्यानंतर सकाळी 10:25 जी माथेरानला सकाळची 8:50ची ट्रेन 11:30 वाजता पोचते. 10:25ची ट्रेन 1:05 पोचते. त्यानंतर माथेरानवरून पहिली ट्रेन सुटणार रिटर्न इकडे नेरळला यायला, ती आहे 2:45 म्हणजे संध्याकाळी 2:45ला. ती नेरळला येते 5:30, आणि शेवटची ट्रेन माथेरानवरून निघणार 4 वाजता, जी नेरळला पोहोचणार 6:40 संध्याकाळी. तर असं हे टाईम टेबल आहे. 2 ट्रेन इथून जायला आणि 2 ट्रेन तिथून परत रिटर्न यायला, बस एवढंच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिकीट मिळालं नाही तर तुम्ही काय करू शकता, तर नेरळ स्टेशनच्या बाहेर यायचं, जसं मी तुम्हाला आता नेतो आहे. स्टेशनच्या बाहेर ईस्टला तुम्ही बाहेर पडणार. हे आहे स्टेशन, हे रेल्वे स्टेशन आहे पण मिनी ट्रेनचं. सो टॉय ट्रेन जी आहे माथेरानला जाणारी तिचं, आणि जाताना तिला 2 इंजिन लागतात. म्हणजे हे एक इंजिन मागून सपोर्टला असेल आणि पुढचं एक इंजिन, अशा 2 इंजिनवर ही गाडी चालणार आहे. इंजिन केवढं सुंदर पेंट केलं आहे, एवढं सुंदर दिसायला, तेवढं सुंदर आहे. पोरांचं आकर्षण याच्यावर उगाच थोडी दिला टॉय ट्रेन असं म्हणतात. आता 8:44 झाले, 8:50ला ही ट्रेन सुटणार. सो बघू आपण काय कुठपर्यंत. तर पुढे जायचं होतं, ट्रेन निघते तर बघू आपण, टायमिंगवर निघणार आहे ट्रेन. नेरळ जंक्शन आणि ही टॉय ट्रेन, आणि तुम्ही आवाज ऐकलाय तिचा, आता निघणार आहे 1 मिनिटातच. एका शॉटसाठी केवढं वेट करावं लागतंय बघा. ट्रेन निघणार आहे 8:49 तुम्हाला दिसत असेल तर, आणि 8:50ची ही ट्रेन आहे. सो ती एक्झॅक्ट टायमिंगवर निघून जाणार आता, असं मला तरी वाटतंय. बाहेर फिरतोय आशिष. वा, काय हॉर्न दिलाय, 1 नंबर हॉर्न आहे. आणि हॉर्न दिलेला आहे. 8:50 झालेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता. बरोबर 8:50ला ट्रेनचा भोंगा वाजलेला आहे. आणि फक्त एक आहे की AC कंपार्टमेंटमध्ये कोणच नाही आहे. सो AC कंपार्टमेंटमध्ये कोणच नाही. जो ACने जाणार असेल तो एकदम सुखासुखी अख्खा डबा एन्जॉय करत गेला असता. बाकी बघू आता. ACसाठी जनरेटर वगैरे लावलेलं आहे पुढच्या डब्यामध्ये. टोटल किती डबे आहेत ते पण आपण आता मोजूया. जे लोको पायलट आहेत या इंजिनचे, त्यांच्या हातात वॉकी टॉकी आहे, तुम्ही बघू शकता. ते वॉकी टॉकीवर बोलत असतील आणि मग जात असतील. सो फारच सुंदर अशी टॉय ट्रेन सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे. माथेरानला जाताना ह्याच्यात जाण्यात जी मजा आहे ती टॅक्सीतून वरती जाण्यात नाही आहे.
मित्राला बाय करूया आणि मग मी तुम्हाला दाखवतो इकडचं टॅक्सी स्टँड कसं आहे, कशा टॅक्सीज मिळतात किंवा काय सगळं आपण. आता जो AC चा डब्बा आहे त्यामध्ये बाकी त्यांना बसवलं गेलं आहे, ते त्यांना AC तिकीट काढावं लागलं असेल, आय डोंट नो. अजून पण काही लोक आहेत जे AC च्या डब्यात बसत आहेत आणि आता माझ्या मते AC चा डब्बा फुल होईल. शेवटी सगळ्यांना चान्स देत असतील. ते दादा आहेत तिकडे केतनच्या बाजूला बसलेले, ते अप्रतिम असा हॉर्न आहे आणि टॉय ट्रेन निघाली, हिरवा सिग्नल मिळाला आहे. हे असं खूप क्वचितच पाहायला मिळत असेल टॉय ट्रेन निघताना, आणि कारण एखादा ब्लॉगर हा त्याच्यासोबतच निघत असेल किंवा ही ट्रेन एवढी स्लो असते की ब्लॉगर पुन्हा ट्रेन पकडत असेल. परत थांबली आहे ट्रेन, माहीत नाही का, जे काय असेल त्यांचं बोलणं वगैरे करतील. टिकट लिया है उन्होंने, वो देखो. हाँ उसको अभी क्या क्या बोलेंगे क्या उनको अभी. छोड़ देने का ऐसे लोगों को. माझा ट्रेन निघायचा शॉर्ट एका दादामुळे राहिला. तो दादा वरून सांगत होता की तिकीट घेतलं आहे, प्लीज ट्रेन थांबवा. मी तरी प्रयत्न केला. या जे गार्ड आहेत या ट्रेनचे किंवा जे एम्प्लॉईज आहे या ट्रेनसाठी काम करतात, टॉय ट्रेनसाठी, त्यांना मी सांगितलं आणि ते आता थांबलेत. ॲक्च्युली त्यांनी तिकीट दाखवलं वरूनच की मी तिकीट घेतलं आहे या ट्रेनचं, मला प्लीज येऊ द्या. आता AC डबा फुल झाला आहे, तुम्ही बघू शकता. AC डब्यामध्ये पण लोक आहेत. गरमीमध्ये ACचा आनंद घेत घेत ते जातील. 2 असे AC आहेत, पॅनोरॉमिक सनरूफ आहे त्याला, त्या डब्याला. आता ही ट्रेन थांबली आहे त्यांच्यासाठी आणि इथे बरोबर मित्राचा डब्बा आहे सेकंड क्लासचा. हे काय ट्रेन थांबते तुमची? हा ट्रेन थांबते तुमची का? अरे मीच सांगितलं त्यांना. अरे नाही, अरे ते पेशंट आहे. नाही नाही, तो पेशंट. हे नाही नाही. तीन काय झाला ते त्यांनी माहिती ना आपली आधी तिकीट काढलेलं 10-25 ची काढणार होते, त्याच्या आधीची तिकीट बघ काढली त्यांनी. काय संबंध येतो? भाई तुम्ही AC मध्ये गेला असता, खतकच भरलाय माहित नाही का. पण तो वेगळ्या पद्धतीने ऐक ना, तो मला वेगळ्या पद्धतीने लक्षणच नाही काढलं पहिलं, शेवटी नाहीये म्हणून. अरे कहाँ रह गए थे तुम लोग? आणि असं चाललंय, त्यांना लेट झालं. उसका भी टिकट है क्या? हाँ उसका भी है. भाई माझा शॉर्ट गेला माहितीये काय त्याच्या नादात. तो मला तिकडून सांगतो त्याला थांबवा थांबवा थांबवा, माझ्या हातातलं टेकच गेला तो वाला. पण तरी मला पहिले बॉम्ब पोहते मिळाले. असू दे आता काय. स्टाफ सपोर्टिव्ह आहे दादा, त्यांना थँक्यू बोलला रेल्वेच्या स्टाफला. आणि या ट्रेन बाबतीत तेवढा सपोर्टिव्ह असू शकतो. ह्याचं टायमिंग पण ह्याच्यापेक्षा जास्त खरंच ॲक्च्युली कोणी लेट नाही करायला पाहिजे. असं टायमिंगनुसार जेवढं चालेल तेवढं चांगलं आहे. TC वरतीपर्यंत जातात हे. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे की नाही. TC याच ट्रेनमधून वरती जाणार. हे दादा पण चाललेत. हे बाहेर रे, हे बाहेर रे. त्यांचं काहीतरी तिकिटाचा लफडा
आणि ही ट्रेन निघाली, तुम्ही बघू शकता. भाई एक नंबर एक नंबर. ट्रेन रुक रही है तुम्हारी बार बार. ट्रेन रुक रही है तुम्हारी. पेट्रोल खतम हो गया क्या? आणि ही निघाली ट्रेन तिचा प्रवासाला माथेरानला. सो आणि हे झालं स्टेशन मोकळं. अच्छा, मागचं इंजिन त्यांनी सोडून दिलं. ओके, मागचं इंजिन काढलं, ते पुढच्या ट्रेनला लागेल आय थिंक. एका इंजिनवरच जाते म्हणजे 2 इंजिनवर नाही. मला वाटलं 2 इंजिनवर जाणार. आणि ही चालली ट्रेन. सो अलविदा. मित्राला सी ऑफ करून आता निघालो आहे घराच्या दिशेने, म्हणजे बदलापूरला. त्याची कार मी घेऊन जाणार होतो, आमचं ठरलेलं अगोदरच. सो मी वरती जाऊ शकलो असतो, पण माझे काही कामं होती त्यामुळे मी वरती नाही गेलो. हे पण किती सुंदर आहे बघा. टॉय ट्रेन का म्हणतात? कुठल्या मुलाला आकर्षित नाही करणार ही ट्रेन? बरं छोटी आहे सगळ्यात, असं नाही, इंजिन फार मोठं नाही. या बाजूने वेगळं दिसतं, त्या बाजूने वेगळं दिसतं. इंजिनला पेंट आणि तेच खूप छान केलं आहे वेगळ्या पद्धतीने. झालं स्टेशन मोकळं आणि ते इंजिन आता त्या दुसऱ्या ट्रेनला लागेल यावं. आणि ही ट्रेन जाईल तिकडे. तिचा एक डब्बा पूर्ण हे झालं वाटतं, त्याच्यामधून माती वगैरे किंवा काहीतरी आणतात आय थिंक. खाली सामान आणण्यासाठी मातीची ने-आण करण्यासाठी वगैरे वापरतात आय थिंक. हे आहे छोटी लाईन, उपस्टेशन प्रबंधक छोटी लाईन NG. सपोर्टिव्ह स्टाफ आहे इकडचा या रेल्वेचा, टॉय ट्रेनचा. आणि आत्ता तुम्हाला दाखवतो नेरळ स्टेशन, म्हणजे नेरळ स्टेशनला ईस्टला. नेरळ स्टेशन ईस्टला तुम्ही जेव्हा बाहेर पडणार पूर्वेला, तेव्हा इथे ही जी बिल्डिंग आहे हे आहे तिकीट काउंटर, जे मगाशी दाखवलं ते. आणि इथून तुम्ही बाहेर पडलात आणि राईटला तोपर्यंत चालायचं जोपर्यंत टॅक्सी किंवा रिक्षा दिसत नाहीत. इथे रिक्षा स्टँड, हे नेरळचं लोकल रिक्षा स्टँड आहे. इथे अशा पद्धतीने रिक्षा लागतात. नेरळ सकाळी 9 वाजता किती छान दिसतं, कसे लोक पर्यटनाला येतात. आता ह्या सगळ्यांना टॉय ट्रेनमधून जायचं नव्हतं, कुणी यातून जाणार होतं, म्हणजे गाडीतून, किंवा कुणी स्वतःच्या गाडीने आलं, नाश्ता करायला खाली थांबले, मग इथून परत वरती जाणार. प्रत्येकाचं जाण्याची पद्धत वेगळी आहे, पण पोचायचं सगळ्यांना मोस्ट ऑफ माथेरानच. आणि मी आता जिथे गाडी लावली आहे तिथे आय थिंक यांचं रिक्षा स्टँड आहे. सो आता मी गाडी काढतो आहे. आणि तुम्हाला फक्त टॅक्सी स्टँड दाखवतो. इथून किती रुपये सीट टॅक्सी आहे ते पण आपण विचारूया. ह्या सगळ्या इको टॅक्सीज आहेत, या सगळ्या गाड्या ह्या चालतात इकडे. आणि मोस्ट ऑफ तरी एखाद्याची टी परमिट नाही, तर बाकी तरी प्रायव्हेटच गाड्या आहेत. हे आहे टॅक्सी स्टँड. हां काय व्लॉग. हे नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था. तुम्ही इथे बघू शकता, इथे रेट लावलेले आहेत, एकदम ठरलेले आणि फिक्स रेट आहेत. पर सीट 100 रुपये वरती जाते, हाफ सीट असेल तर 50 रुपये. आणि 2 ठिकाणी 100 रुपये फिक्स रेट आहे. पण हे इथे पण ज्यांना ट्रेनचं तिकीट नाही मिळालं अथवा जे त्या वेळेत नाही आहेत ते टॅक्सीने निघून जातात. दादा मला सांगा, तुम्ही आता किती वर्ष इकडे टॅक्सी वगैरे चालवताय किंवा काय? आम्हाला इथं झाले असतील, आता मला ते झालेत 18 वर्ष इथं. अच्छा. बाकीचे आधीचे पण आहेत जुने इथं. पण नाही म्हणजे ही 40 चांगली सोय आहे. वर्षापासून. दोनच वेळा ट्रेन आहे, तर बाकीच्या वेळ लोकांसाठी ही सोय आहे. हां तर मग सकाळी म्हणजे एक 8:30 एक 8:30ची ट्रेन आहे. त्यानंतर मग ट्रेन नाही आहे, दुसऱ्या दिवशी सेम टाईमला आहे. आणि नंतर मग हे आपल्या टॅक्सीचा तुम्हाला सेवा भेटावी. ठीक आहे. आणि 100 रुपये पर सीट आहे टॅक्सीचं. आणि लहान मुलांना आणि किती सीट बसवतात तुम्ही? 5 किंवा 6. 5 किंवा 6. हां, चांगलं आहे. आणि लहान मुलांचं म्हणजे 10 वर्षांच्या आत असतील ते 50 रुपये. अच्छा ठीक आहे. 10 वर्षाच्या आत असतील तर त्यांचा हाफ सीट हां, म्हणजे घेतात, 5 ते 10 100च्या ऐवजी वर्षाचा 50. असेल. आणि जर त्याच्यावर असतील, 10च्या वर असतील तर
हा फुल फुल तिकीट हा. त्यांचं. ठीक आहे, चांगली माहिती दिलीत आणि असंच तुम्ही म्हणजे लोकांना तिथपर्यंत पोचवत राहा चांगल्या पद्धतीने. ओके, हे सगळे इकडचे चालक मालक आहेत, टॅक्सीवाले, आणि सगळ्यांकडे या गाड्या ज्या आहेत इको मोस्ट ऑफ इथे चालते. आणि इथलं मार्केट पण खूप छान आहे, आता तुम्हाला ते पण थोडं एक्सप्लोर करतो. त्याप्रमाणे या व्लॉगचा एंड करतोय आता. या व्लॉगचा आता मी एंड करतोय कारण मी काय माथेरानला जाणार नव्हतो. सो माथेरानच्या आधी जिथे नेरळ वरून ट्रेन सुटते तिथूनच मी रिटर्न फिरतोय आणि मी ही गाडी घेऊन चाललोय केतनची घरी. सो म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की मी नेरळला पोचल्यावर मी हा व्लॉग बनवण्याचं कारणच आहे, जरी मी पूर्ण माथेरानला जात नसलो तरी तिथून जाणारे जे आहेत त्यांना निदान माहिती मिळावी की तिकीट किती रुपये आहे, आत्ता काय चालू आहे रेट. जर माझ्या ओळखीचे तर त्यांना तरी ते मिळावीच, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मिळावी. आणि जर त्यांनी आता एवढ्यात कधी प्लॅन केला माथेरानला जाताना तर त्यांना रेट माहिती असावे तिथेच. ऑफकोर्स साईटवर पण, वेबसाईटवर पण मिळतील, पण जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना वेबसाईट बघण्याची गरज नाही राहणार. सो यासाठी मी हे केलं, व्लॉग केला आणि आता चाललो आहे मी घरी. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मला माहीत नाही काय, पण मला आता हे कंटिन्युअस व्लॉग करत राहावं लागणार आहे. त्याचं कारणच एवढं हे आहे की साधं गणित आहे, मी मागे पडायला लागलो आहे यूट्यूबच्या माध्यमातून आणि मग त्याचा असर माझ्या वॉच टाईमवर होतो आहे आणि मला माझा वॉच टाईम वाढवायचा आहे कारण मला चांगला एक यूट्यूबर व्हायचं आहे. माझं बोलणं किंवा माझ्या बोलण्यातून मी लोकांना कसा इम्प्रेस करू शकतो याचं माझं नेहमीच प्रयत्न असतो याचा. आता आपण निघूया घरी, भेटूया. बाय बाय. मी इथे या व्लॉगचा एंड करतो. आता मी निघालो बदलापूरला, त्यानंतर घरी जाऊन बरीच कामं आहेत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मैं हूं सबला सबस्क्राईब करा, जर केलं नसेल तर लाईक शेअर कमेंट करा. ओके, बाय.